नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की IDBIची ज्या काही जागा निघालेल्या आहेत एसओच्या स्पेशली त्या विषयीची ॲड. तर चालू करूया आपली आजची ॲड. पहा मित्रांनो, IDBI मध्ये एसओच्या जागा निघालेल्या आहेत. स्पेशलिस्ट ऑफिसर एसओ. वेगवेगळ्या क्वालिफिकेशनसाठी वेगवेगळे पदं आहेत. भरपूर पदं आहेत. वन बाय वन आपण पाहूया की कोणते कोणते पदं आहेत ते. त्यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की डेट्स कोणत्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मित्रांनो, हे पहा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 जुलैला चालू झालेलं आहे आणि 15 जुलै ही त्याची शेवटची तारीख आहे. तर या गोष्टीकडे लक्ष द्या की ॲप्लिकेशन आपल्याला 15 जुलैच्या आधी सबमिट करायचं आहे. ओके, तर पाहूया की आता पदं कोणते कोणते आहेत. मित्रांनो, इथे पाहू शकतो आपण की 6 पदं दिलेली आहेत. फायनान्स अँड अकाउंटसाठी आहे, ऑडिट इन्फॉर्मेशनसाठी आहे, त्याच्यानंतर डिजिटल बँकिंग अँड एमर्जिंग पेमेंट्स, त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट, सिक्युरिटी आणि फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट ग्रुप, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी किंवा फंक्शन एरियासाठी वेगवेगळे पदं आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये कॅटेगरी बघा की ABC असं आहे. माफ करा, B, C आणि D या 3 ग्रुपमध्ये रिक्रुटमेंट निघालेली आहे. मित्रांनो, जनरली आपण पाहतो की कोणत्या बँकेची ज्यावेळेस रिक्रुटमेंट निघते त्याच्यामध्ये स्केल 1, स्केल 2, स्केल 3, स्केल 4 म्हणजे चीफ मॅनेजर या प्रकारे पदांची भरती होते. पण RBI, त्याच्यानंतर नाबार्ड, त्यानंतर SEBI यामध्ये ग्रुप ABC हे ऑफिसर असतात. तर ही ग्रुप प्रमाणेच IDBI मध्ये पण तशी भरती होते. याच्या मागचं कारण असं आहे की IDBI एकेकाळी RBIची सबसिडियरी होती. त्यामुळे जे काही ते स्टँडर्ड्स फॉलो होतात IDBI मध्ये ते सर्व RBI प्रमाणे असतात. त्याचं प्रमोशन पॉलिसी म्हणा किंवा क्लासिफिकेशन किंवा पेमेंट स्ट्रक्चर हे सुद्धा RBI सारखंच असतं. त्यामुळे जनरली नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त पेमेंट हे IDBI मध्ये असतं. तर मित्रांनो, आपण पाहूया की कशी पदं आहेत आणि काय असणार आहेत. मित्रांनो, ग्रेड B ह्या ऑफिसर बद्दल आधी पाहूया आपण. ग्रेड B ऑफिसर म्हणजेच आपल्या जो काही रेग्युलर बँकिंगमधला स्केल 2 असतो त्याच्यापेक्षा अप्पर लेवलचा. ओके, तर त्या लेवलचा आपण ऑफिसर म्हणू शकतो ग्रेड B. त्याला आपण एक चीफ मॅनेजर लेवल किंवा जनरली चीफ मॅनेजर लेवल आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं पद आहे ग्रेड C, जे की स्केल 4 लेवलचं, स्केल 5 लेवलचं आहे. त्याला AGM सुद्धा म्हटलं जातं. ओके, त्यानंतर DGM, ग्रेड D. ओके, जसं की आपण स्केल 6 म्हणू शकतो त्यांना DGM लेवलचं, आणि स्केल 7 ऑफकोर्स जनरल मॅनेजर असतं. तर हे पदांचं इक्विव्हॅलंट पोस्टिंग, जसं की रेग्युलर बँकिंगमध्ये कशी पदं असतात त्याचं इक्विव्हॅलंट पोस्टिंग हे मी सांगितलं. तर आता पाहूया की पदांना कसं कसं डिवायडेशन झालेलं आहे. हे पण मित्रांनो, फायनान्स आणि अकाउंटसाठी याच्यामध्ये एक DGMचं पद एक आहे, म्हणजेच ग्रेड D ऑफिसर. त्यानंतर ग्रेड C ऑफिसरसाठी 2 आहेत आणि ग्रेड B साठी 4 आहेत. तर टोटल 7 पदं आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल बँकिंग, मी थोडं झूम करतो म्हणजे क्लिअर दिसेल. ओके, ऑडिट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी ग्रेड C चे 3 पदं आहेत. बाकी पदं नाही आहेत तिथे, फक्त 3 पदच आहेत ग्रेड C चे. डिजिटल बँकिंगसाठी ग्रेड C चं 1 पद, ग्रेड B चं 1 पद, टोटल 2 पदे. रिस्क मॅनेजमेंटसाठी ग्रेड D चं 1 पद, ग्रेड C ची 5 पदं आणि ग्रेड B ची 3, असे टोटल 9 पदं आहेत. सगळ्यात जास्त पदं याच फंक्शन एरियासाठी किंवा पोस्ट कोडसाठी आहेत. त्यानंतर सिक्युरिटीसाठी 2 पदं आहेत ग्रेड B चे. त्यानंतर फ्रॉड अँड रिस्क मॅनेजमेंट ग्रुपसाठी 1 ग्रेड D, 1 ग्रेड C आणि 3 ग्रेड B, एकूण 8. तर टोटल पदं ते 31 आहेत. त्याच्यामध्ये ग्रेड D चे 3 आहेत, ग्रेड C चे आहेत 15 आणि ग्रेड B चे आहेत 13. हे जनरल डिस्ट्रीब्युशन झालं पदांचं. तर आता पाहूया की त्याचा क्रायटेरिया काय आहे आणि काय नाही. रिलेटेड रिझर्वेशन पण इथे दिलेलं आहे. हे पण मित्रांनो, फायनान्स अँड अकाउंट्स जे डिपार्टमेंट आहे त्यासाठी एक DGM लेवलची पोस्ट आहे. तर बघा, 35 ते 45 वयाची मर्यादा आहे. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट, ICWA, MBA फायनान्स फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड बॉडी सांगितलेला आहे. मिनिमम 10 इयर्सचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे.
7 years should be in the relevant role as mentioned in job. ओके, ग्रेड सी साठी पण सेम आहे. 2 पद आहेत वॅकन्सी त्याच्या. 7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ग्रेड सी पदासाठी आणि 4 इयर्सचा एक्सपिरियन्स रिलेटेड फील्डमध्ये असला पाहिजे, म्हणजेच फायनान्स अँड अकाउंट्समध्ये. ग्रेड बी साठी 4 पद आहेत, त्याला मिनिमम 4 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे तो फायनान्स अँड अकाउंट्समध्ये. जनरली प्रत्येक पदाचा जो काही क्रायटेरिया आहे एक्सपिरियन्सचा म्हणा, त्यानंतर काही रिलेटेड फील्डचा वर्क एक्सपिरियन्सचा असेल तो असाच कमी जास्त प्रमाणात आहे. तर पाहूया अजून आणखी पुढे कोणते कोणते पद आहेत ते. ऑडिटसाठी 3 पद आहेत, जवळपास क्रायटेरिया तसाच आहे, फक्त इथे बी टेक लागणार आहे. ऑफकोर्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि रिलेटेड एक्सपिरियन्स 7 इयर्सचा आहे मिनिमम आणि 4 इयर्सचा रिलेटेड फील्डमध्ये आहे. मित्रांनो, इथे बेसिक गोष्टी नाही सांगू शकणारे शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे आपल्या आपल्या क्रायटेरियाप्रमाणे एसओची पोस्ट आहे, आपले आपले जो क्रायटेरिया असणार आहे त्या हिशोबाने आपल्याला ही ॲड सर्च करावी लागेल. फक्त जागा निघालेल्या आहेत आणि त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायचं काम माझं आहे, पण डिटेलमध्ये आपल्याला स्वतःला थोडंसं पाहावं लागणार आहे. ओके, ज्या बेसिक गोष्टी आहेत मी तिथे एक्सप्लेन करतोय. डिटेलमध्ये असेल तर आपल्याला लिंक या ॲडची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या व्हिडिओच्या. रिस्क मॅनेजमेंटसाठी पण सेम आहे, 1 पद आहे. बी टेक चालेल, MCA पण चालेल आणि 10 इयर्सचा मिनिमम एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक पदाचा एक वेगवेगळा एक्सपिरियन्स आहे. तर आपण क्रायटेरिया पाहूया की नेमका एक्झाम कशी होणार आहे. मित्रांनो, जसं जशी पोस्ट हायर होत जाते तसं तसं एक्सपिरियन्स त्याचा जास्त लागणार आहे. त्यामुळे ग्रेड डी साठी सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहे, तसाच ग्रेड बी ला कमी, ग्रेड सी ला अजून थोडासा जास्त ग्रेड बी पेक्षा. या प्रकारे वर्क एक्सपिरियन्स असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं इथं गोष्ट आहे ती सॅलरी पाहून घेऊया. कारण मित्रांनो, मी पूर्ण क्रायटेरिया एक्सप्लेन केलेला नाही इथं, कारण प्रत्येकाचा क्रायटेरिया खूप वेगवेगळा आहे. मल्टिपल जागा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एक्सप्लेनेशन या शॉर्ट व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. तर आता आपण डायरेक्ट जाऊया की आपली सॅलरी कशी असणार आहे. तर मित्रांनो, हे पहा, ग्रेड बी पासून आपण स्टार्ट करूया. ग्रेड बी ला एक अंदाजे अप्रॉक्सिमेट 1,19,000 सॅलरी असणार आहे. ग्रेड सी म्हणजे AGM त्यांची अप्रॉक्सिमेट 1,57,000 सॅलरी असणार आहे. ग्रेड डी ला 1,90,000 सॅलरी असणार आहे. हे अप्रॉक्सिमेट आहे, थोडंफार मागे पुढे 2-4 हजार 5-10 हजार होऊ शकतात, पण एक अप्रॉक्सिमेशन मी इथे सांगत आहे. मित्रांनो, ते एक्झाम बद्दल काही दिलेलं नाही आहे विशेष, बहुतेक इंटरव्ह्यूज थ्रूज होणार आहे तिथे. एकदा तरी क्रॉस चेक करूया की एक्झाम बद्दल काय आहे का. हे पण मित्रांनो इथं मेन्शन केलेलं आहे की सिलेक्शन प्रोसिजर GD आणि PI वर होणार आहे. ग्रुप डिस्कशन आणि PI या 2 गोष्टींवरच सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. आणखी झूम करतो तर थोडं क्लिअर दिसेल तुम्हाला. तर ग्रुप डिस्कशन आणि तुमचं PI, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. तर मेनली इथे एक्झाम ही कोणती विशेष नाही आहे, त्यामुळे ग्रुप डिस्कशन आणि PI
करून तुम्ही त्या पदासाठी जाऊ शकता. एजचा क्रायटेरिया वरच सांगितलेला आहे मी. रिलेटेड रिलॅक्सेशन सुद्धा आहे. फीस पहा मित्रांनो, इथे SC ST साठी 200 रुपये आणि अदर कॅन्डिडेटसाठी 1000 रुपीज. अजून पाहूया का इम्पॉर्टंट काय आहे का याच्या मी. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्यांच्या वेबसाईटवर. ओके मित्रांनो, खाली फॉर्मॅट दिसत आहेत फक्त. तर मित्रांनो, ही होती IDBI मध्ये निघालेल्या एस बद्दलच्या पोस्टची माहिती. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर का आणखी काही हवे असेल माहिती, जसं की इंटरव्ह्यू होतात का आपल्या क्लासेसतर्फे, काय ऑफर केले जातात कोर्सेस आणि बॅचेस, तर या सर्व गोष्टींसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काही मोबाईल नंबर दिले त्याच्यावर कॉल करा किंवा प्रथम ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. धन्यवाद.